हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर माझी एक मैत्रीण आहे, तिने मला विचारलं होतं की तू स्वामींची नित्यसेवा कशी करते। तर त्यासाठी मी विचार केला की चला आपण यावर एक व्हिडिओज बनवूया। श्री स्वामी समर्थ या नावात इतकी शक्ती आहे, तुम्हाला काय सांगू की तुम्ही जेव्हा शुद्ध अंतकरणाने स्वामींना हाक मारणार ते तुमच्यासाठी नक्की धावून येतील। तर मी स्वामींची सेवा खूप वर्षापासून करते किंवा खूप जुनी सेवेकरी आहे असंही नाही। म्हणजे मी आत्ता स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आणि या गोष्टी मला जेव्हापासून मी केंद्रात जायला सुरुवात केली तेव्हा मला माहिती झालं की स्वामींची नित्यसेवा कशी करावी। तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, स्वामी हे बघत नाही की तू माझी किती सेवा करतोस किंवा माझा हा छोटा भक्त आहे किंवा मोठा भक्त आहे, हे स्वामी कधीही बघत नाही। स्वामी फक्त बघतात की तुम्ही किती भावभक्तीने त्यांचं करताय किंवा तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे का। तुमचा जर स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी तुमचं नक्की ऐकतील। तर आता आपण बघूया की स्वामींच्या नित्यसेवेत आपल्याला काय काय करायचं असतं। जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगते। तर हे आहे स्वामी चरित्र सारामृत, हे आहे स्वामींचं जीवन। यात स्वामींनी काय काय लीला केलेल्या आहेत ते सर्व दिलेलं आहे। तर यातले आपल्याला दररोज न चुकता, खंड न पडू देतात 3 किंवा 7 अध्याय रोज वाचायचे असतात। हे बघा, हा पहिला अध्याय आहे। तर हा इथे संपला बघा। 2-2, 3-3, 4-4 पेजेसचे एक अध्याय आहेत। मोजून आपल्याला एक अध्याय वाचायला 1 ते 2 मिनिटं लागतात। तर तुम्ही इझिली वाचू शकतात आणि तुम्ही हे एकदा वाचायला सुरुवात तर करा। तुम्हाला इतके छान दिलेलं आहे ना त्यात की स्वामींनी काय काय लीला केल्या आहेत, काय काय चमत्कार केलेले आणि इतकं सुंदर वाटतं ना ते वाचताना। तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा। फक्त ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाणार असाल तर त्या दिवशी सकाळीच वाचून घ्यायचं आहे, त्यानंतर तुम्हाला हे वाचायचं नाही आहे। तर हे बघा, तुम्ही जेव्हा रोज 3 अध्याय किंवा 7 अध्याय वाचायला सुरुवात करणार तर त्यात कुठल्याही प्रकारचा खंड पडू द्यायचा नाही। म्हणजे रोज ते 3 अध्याय किंवा 7 अध्याय वाचलेच जायला पाहिजे। फक्त जर काही प्रॉब्लेम असेल, सूतक असेल किंवा महिन्याचे प्रॉब्लेम असतात तर त्यावेळेला तुम्ही मध्ये खंड पाडू शकतात। त्यानंतर तुम्ही ते अध्याय पुढे कंटिन्यू करायचे आहे। किंवा आता काहींना जर वेळ नसेल, जॉब करणार असाल तुम्ही, तर तुम्ही दर गुरुवारी याचा एक पाठ करू शकता। म्हणजे यात 21 अध्याय आहेत टोटल। तर तुम्ही एका दिवसात 21 अध्याय वाचू शकतात। 21 अध्याय वाचायला आपल्याला 1 तास लागतो। तर तुम्ही तसंही करू शकता। गुरुवारी 21 अध्याय कंप्लीट वाचून घ्यायची। तर तुम्हाला जर वेळ नसेल, आता काही जॉब करतात किंवा काहींची मुलं लहान असतात तर रोज तुम्हाला वाचायला वेळ मिळणार नाही। तर तुम्ही कसं करायचं की दर गुरुवारी याचा एक पाठ करायचा। एक पाठ म्हणजे काय की यात 21 अध्याय दिलेले आहेत। तर दर गुरुवारी याचे 21 अध्याय पूर्ण वाचायचे, पूर्ण पुस्तक हे वाचून काढायचं। तर बऱ्याच जणांना हाही प्रश्न पडतो की आम्ही नॉनव्हेज खातो किंवा आमच्या घरातले खातात। तर तसं काही नाही। आता हे बघा, काळाची गरज आहे, आपण याला स्किप करू शकत नाही। नॉनव्हेज खाणं म्हणजे कसं झालं, आता ह्याच्या दृष्टीने पण काहींना नॉनव्हेज खावं लागतं। तर त्यामुळे आपण त्याचं काही करू शकत नाही। आणि केंद्रातही सांगितलं जातं की तुम्ही स्वामींचं करतात तर तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका। पण आता त्याला आपण काहीच करू शकत नाही, त्याला काही इलाज नाही। पण एक आहे की तुम्ही स्वामींची भक्ती करा, स्वामींची नित्यसेवा करा, ती स्किप करू नका। तुम्हाला जर नॉनव्हेज खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकतात। पण ते खात असताना म्हणजे ज्या दिवशी तुम्ही खाणार असाल त्याच्या आधी तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता। मी रोज या पोथीचे 3 अध्याय वाचते। 7 अध्याय माझ्याकडून होत नाही आणि 11 माळी आपल्याला स्वामींचा जप करायचा असतो। म्हणजे तसं केंद्रात सांगितलं जातं, पण माझ्याकडून 11 माळी जप होत नाही, म्हणून मी फक्त 1 माळ करते। पण तुम्हाला सांगू का, 1 माळ तुम्ही स्वामींची शुद्ध अंतकरणाने करा। म्हणजे ती अशी करा ना की म्हणजे स्वामी तुमच्या हाकेला धावून येतील। यासोबत आपल्याला स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा असतो। हा तारक मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा असतो, तसं केंद्रात सांगितलं गेलं आहे। पण मी 1 वेळाच म्हणते। तर तुम्ही त्याचं तीर्थही बनवू शकतात। म्हणजे एका ग्लासात आपल्याला पाणी घ्यायचं असतं, ते पाणी समोर ठेवायचं, स्वामींसमोर ठेवायचं
आणि त्यावर हात ठेवायचा आणि हात ठेवल्यानंतर हा स्वामींचा तारक मंत्र आपल्याला म्हणायचा असतो. तर हे तारक मंत्राचं तीर्थ तुम्ही बनवून बघा आणि ते तुम्ही प्राशन करून बघा. बघा तुमचं आरोग्य वगैरे त्यात खूप फरक पडेल. म्हणजे तुमचे जे दुखणं वगैरे असेल त्यात खूप सुधारणा होईल. आणि हे एक खूप छान पुस्तक आहे, नित्यसेवा स्तोत्र व मंत्र. यात खूप प्रकारचे स्तोत्र मंत्र, त्यानंतर अनेक देवांचे कवच दिलेले आहेत आणि यात स्वामींच्या आरत्याही आहेत. आणि यात बघा वारांप्रमाणे सेवा दिलेल्या आहेत, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आपण वारांप्रमाणे कोणकोणत्या सेवा करू शकतो ते यात दिलेलं आहे. तुम्हाला उलट दिसत असेल कारण फ्रंट कॅमेरा असल्यामुळे. तर मी कशा पद्धतीने स्वामींची सेवा करते, त्यानंतर मी स्वामींचं काय काय करते किंवा स्वामींची नित्यसेवा कशी करावी याबद्दल मी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. त्यानंतर म्हणजे माझ्या सासूबाई आहेत त्या स्वामींचं करतात, पण मला जास्त माहिती म्हणजे मी केंद्रात जायला लागले त्यानंतर मला जास्त माहिती झाली की स्वामींचं आपण कशा पद्धतीने करू शकतो. केंद्रात गेल्यानंतर आपल्याला जास्त अनुभव येतो. केंद्रात गेल्यानंतर मला माहिती झालं की आपण आपल्या पितरांची सेवा कशी करावी. बऱ्याच जणांना बघा पितृदोष असतो, त्या गोष्टी मला माहिती झाल्या. त्यानंतर आपल्या कुलदेवीची सेवा कशी करावी, कुळाचार कसा पाळावा या गोष्टींबद्दल मला माहिती होत गेलं, किंवा पारायण कशी करावी या गोष्टींबद्दल मला केंद्रात गेल्यानंतरच माहिती झाली. तर मी तुम्हालाही सांगेल की तुम्हीही करा. मला माहिती आहे की आता सध्याच्या या धावत्या युगात कोणालाही वेळ नाही करायला, पण थोडं बघा तुम्ही करा, तुम्हाला खूप छान अनुभव येतील. तर मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला अजून काही शंका असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आणि आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. वलेरीच्या बड्डेच्या सेलिब्रेशनचा व्लॉग आलेला आहे, सो चेक दॅट आऊट. त्यात आम्ही खूप धमाल मस्ती केलेली आहे, खूप एन्जॉय केलेला आहे, तर तोही व्लॉग तुम्ही बघून घ्या. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.